हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे वृषाली क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत दुधीची मसालेदार पुरी। यासाठी मी एक कवडा दुधी घेतला आहे, त्याची वरची साल काढून घेत आहे। आता त्याचं देठ काढून त्याला कट करून किसणीवर किसून घेणार आहे। आता मी किसणीवर दुधी किसून घेत आहे। 1 वाटी इतका किस मी तयार करून घेतलेला आहे। आता हा किस एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचा पीठ थोडा थोडा करून ॲड करणार आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा ॲड करते। रवा टाकल्याने पुऱ्या खुसखुशीत होतात। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ टाकते। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, एक चमचा धनिया पावडर, थोडा ओवा हातावर कुस्करून घेणार आहे तो टाकते। 1 चमचा तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर घालते। आता हे सर्व मिश्रण मी मळून घेणार आहे। यामध्ये पाण्याची आवश्यकता भासत नाही, कारण दुधीमध्ये भरपूर पाणी असते। मी पीठ मळून घेतलं आहे। आता 10 मिनिटांसाठी याला बाजूला झाकून ठेवते। कढई गॅसवर तापत ठेवली आहे। त्यामध्ये तेल टाकून तेल तापवून घेते। तेल तापलं आहे। आता छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या लाटून घेते। या पुऱ्या खायला चविष्ट लागतात। सर्व पुऱ्या मी आता लाटून घेते। आता या पुऱ्या मध्यम आचेवर मी तळून घेते। पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने थोडीशी टिचकी मारायची आहे, म्हणजे पुरी छान फुगते। बघू शकता पुरी किती छान फुगलेली आहे। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या आता तळून घेत आहे। या पुऱ्या मुले आवडीने खातात। ही पुरी आपण दही सोबत किंवा चटणी बरोबर खाऊ शकतो। दुधीची मसालेदार पुरी तयार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।